माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Friends, today we are going to learn the lesson number 10 of Science Part 1 Space Mission किंवा अवकाश मोहीम। In this lesson we see the space mission, artificial satellite, classification of artificial satellites, orbits of artificial satellites किंवा कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा, सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, उपग्रह जे पाठवले जातात ते उपग्रह पाठवणारा प्रक्षेपक याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। स्पेस मिशन substantial development in technology, especially space technology in latter half of 20th century resulted in the development of spacecraft, making space voyage possible. तंत्रज्ञानात आणि विशेषतः अवकाश तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्ध किंवा शेवटी अवकाश यानांची निर्मिती केली गेली व अवकाश यात्रा करणे शक्य झालं। We can classify the space mission into two categories. दोन प्रकारे या अवकाश मोहिमांचं वर्गीकरण केलं जातं। In one type of mission, the objective is to put artificial satellite in orbit around the earth for research and various other useful application. पहिलं जे असतं ते पहिलं प्रकारचं जे वर्गीकरण त्यामध्ये कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करून किंवा पाठवून विविध प्रकारचे शोध लावणे तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी किंवा जीवनासाठी उपयोगी असलेल्या गोष्टींसाठी उपयोग करणे हे पहिल्या प्रकाराचं उद्दिष्ट असतं। And the second type of mission is to send the spacecraft to outer space for close observation and understanding of the objects in solar system or even outside the solar system. दुसऱ्या प्रकारची मोहीम जी असते ती सौर मंडलातील व त्या बाहेरील विविध घटकांकडे अवकाश याने पाठवून त्या घटकांचं जवळून निरीक्षण करणं किंवा त्यांना जाणून घेणं हे असतं। आपल्याला माहिती आहे की अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव म्हणजेच रशियाचा युरी गॅगॅरिन हा आहे। ही ऑर्बिटेड इन अर्थ इन 1961. 1961 मध्ये 1961 मध्ये त्यांनी पृथ्वीची परिक्रमा केली। अँड द फर्स्ट पर्सन टू द स्टेप ऑन द मून in 1969 was नील आर्मस्ट्रॉंग ऑफ USA. अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग यांनी 1969 मध्ये पहिलं चंद्रावर पाऊल ठेवलं। कल्पना चावला अँड सुनीता विल्यम्स ऑफ इंडियन ओरिजिन also participate in space exploration through mission organized by NASA. नासा कडून कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी सुद्धा या पृथ्वीच्या परिक्रमा किंवा अवकाशातून अवकाश भ्रमण नासा या संस्थेच्या माध्यमातून किंवा संस्थेकडून त्यांनी केलं। नेक्स्ट पॉइंट, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्पेस मिशन की या अवकाश मोहिमांची गरज आणि महत्त्व। We know that the world has become a global village due to space mission. Today, we can contact a person in any part of the world within a second. एका सेकंदात आपण जगाच्या पाठीवर असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो। We can gather information about worldwide events sitting at home. घरात बसून सुद्धा आपण जगभरातल्या सर्व घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो। And this is due to only internet. इंटरनेटमुळे हे सगळं शक्य झालेलं आपल्याला आहे। Every information is available at
ॲट अवर फिंगर टिप्स. प्रत्येक माहिती ही आपल्या बोटावरती आहे किंवा बोटाच्या सहाय्याने बोटाच्या टोकावरती आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू गेट ॲडव्हान्स अलर्ट अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज अँड टेक अ प्रॉपर प्रिकॉशन्स. की नैसर्गिक आपत्ती ज्या आहे त्या नैसर्गिक आपत्तीची सुद्धा आपल्याला पूर्वसूचना मिळते आणि त्यापासून आपण प्रिकॉशन्स किंवा काळजी घेऊ शकतो किंवा सतर्क राहू शकतो. लढाईत सुद्धा शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल किंवा भूगर्भामध्ये किंवा जमिनीच्या खाली खनिज पदार्थांचा साठा कोठे आहे हे सुद्धा आपल्याला या स्पेस मिशनद्वारे माहीत पडते. स्पेस टेक्नॉलॉजी इज अन इनव्हायटेबल पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन. आणि या अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. नेक्स्ट टॉपिक, आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट, अ नॅचरल सॅटेलाइट is an astronomical object orbiting the earth or any other part. नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीच्या किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी, पृथ्वी सभोवताली किंवा एखाद्या ग्रहाभोवताली नियमित कक्षेमध्ये ठराविक कक्षेमध्ये फिरणारी जी खगोलीय वस्तू असते तिला नॅचरल सॅटेलाइट किंवा नैसर्गिक उपग्रह असे म्हणतात. अँड द मून इज ओनली वन नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आणि चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. सम अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव मोअर दॅन वन नॅचरल सॅटेलाइट. सोलर सिस्टीममधील किंवा सौरमंडल जे आहे त्याच्यातले जे काही ग्रह आहेत त्यांना एकापेक्षा जास्त उपग्रह आहेत. If a man-made object revolves around Earth or any other planet in a fixed orbit, is called as the artificial satellite. कृत्रिम उपग्रह कुणाला म्हणतात तर मानवनिर्मित यंत्र पृथ्वीच्या किंवा एखाद्या ग्रहाच्या कक्षेत नियमित कक्षेत परिक्रमा करत असेल किंवा फिरत असेल त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट असे म्हणतात. की मानवाने तयार केलेला, निसर्गतः नाही तर मानवाने तयार केलेला यंत्र किंवा त्याला आपण उपग्रह असं म्हणू, तो पृथ्वीच्या किंवा इतर कक्षांच्या नियमित कक्षेमध्ये फिरत असतो. आणि फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट वॉज सेंट टू स्पेस बाय सोव्हिएत युनियन इन 1957 नेम्ड स्पुटनिक. स्पुटनिक नावाचा आर्टिफिशियल उपग्रह किंवा कृत्रिम उपग्रह हा रशियाने 1957 मध्ये अवकाशात पाठवला. आणि आज असे हजारापेक्षा जास्त उपग्रह हे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. हे उपग्रह सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जी वापरतात आणि त्यांच्या दोन्ही बाजूला पंखासारखे सौर पॅनल लागलेले असतात. कारण ते photovoltaic panels are attached on the both side of satellite like wings because of they work on solar energy. ते सौर ऊर्जेवर कार्य करत असल्यामुळे त्यांच्या दोन्ही बाजूला सौर पॅनेल लावलेले असतात. and instrument are installed in the satellite to receive and transmit signal from and to the earth. आणि यांच्यामध्ये काही उपकरणे असतात. ते उपकरणं पृथ्वीवरून संदेश पाठवणं आणि पृथ्वीकडे संदेश येणं यासाठी बसवलेले असतात. आणि या प्रत्येक उपग्रहांमध्ये त्यांच्या कार्यानुसार लागणारी उपकरणं असतात. पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी किंवा ज्याला आपण मोबाईल फोन म्हणतो, मोबाईल टॉवर इत्यादी येणारे संदेश दाखवलेले असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह बसवलेले असतात. वेगवेगळे कार्य करण्यासाठी वेगवेगळी उपग्रह अवकाशात सोडलेली आहे.
त्याविषयी आपण माहिती घेऊ. इन दिस चार्ट वी सी द डिफरंट टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स, देअर फंक्शन्स अँड द नेम ऑफ द सॅटेलाइट अँड देअर लॉन्च व्हेइकल. वेदर सॅटेलाइट, its function is study and prediction of weather. Satellite INSAT and GSAT and their launcher is GSLV. Communication satellite establish communication between different location in the world through use of specific waves. Vehicles, launcher vehicle GSLV and the satellite is INSAT and GSAT. Broadcast satellite, also the name of the broadcast satellite also INSAT and GSAT and their launcher is also GSLV and function of this satellite telecasting of television, की जे आपण दूरचित्रवाणी किंवा टीव्ही वरचे कार्यक्रम प्रक्षेपित केलेले पाहतो ते करण्यासाठी INSAT आणि GSAT या सॅटेलाइटचा वापर केला जातो आणि लॉन्चर GSLV हे लॉन्चर किंवा प्रक्षेपक वापरलं जातं. या प्रकारे मिलिटरी सॅटेलाइट, नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने भूप्रदेशावरील माहिती संकलन करण्यासाठी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट यासारखे सॅटेलाइट अस्तित्वात आहेत. INSAT सॅटेलाइट याचा लॉंग फॉर्म इंडियन नॅशनल सॅटेलाइट, GSAT म्हणजे जिओसिंक्रोनस सॅटेलाइट, GSLV जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल यासारखे त्याचे लॉंग फॉर्म तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलेच आहेत. नेक्स्ट टॉपिक इज ऑर्बिट ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. यामध्ये कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा आपल्याला काढायची आहे. All artificial satellites do not revolve in similar orbit around the Earth. The function of the satellite decides the height of the satellite's orbit from the Earth's surface. त्याचं कार्य तो पृथ्वीवरून किती उंची, पृथ्वीपासून किती उंचीवर आहे किंवा त्याची भ्रमणकक्षा किती असावी. भ्रमणकक्षा ही सर्क्युलर असावी, वर्तुळाकार असावी किंवा इलिप्टिकल असावी, लंबवर्तुळाकार असावी, या सर्वांवरती त्या सॅटेलाइटचं कार्य अवलंबून असतं. टू पुट the satellite in its proper orbit of specific height above the Earth's surface, the satellite is taken is that height using a satellite launcher. Then the satellite is given specific velocity known as critical velocity. In a tangential direction to the orbit, the satellite then starts revolving around the Earth, and the formula of the velocity Vc can be derived as below. की ज्या वेळेला भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी त्या उपग्रहाला जो प्रक्षेपक असतो त्या प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेणं आवश्यक असतं किंवा विशिष्ट उंचीपर्यंत गेल्यावरच तो कार्य करतो आणि हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालू लागतो आणि या वेगाचं सूत्र आपल्याला पुढील प्रमाणे तयार करता येतं. म्हणजेच mvc वर्ग mvc स्क्वेअर डिवायडेड बाय r या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण ते ऑर्बिटचं आर्टिफिशियल सॅटेलाइटची व्हेलॉसिटी जी आहे ती काढू शकतो. इथं m म्हणजे मास ऑफ द व्हेलॉसिटी mass of the object or satellite, then v is equal to velocity or speed, r is equal to radius of that satellite. या सूत्राच्या सहाय्याने आपण त्या वेगाचे सूत्र
काढता येतात किंवा त्या सॅटेलाइटचा वेग आपल्याला काढता येतो. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड सॅटेलाइट. जे अभिकेंद्रकी बल असतं ते पृथ्वीचे गुरुत्व बल प्रदान करतं. म्हणून अभिकेंद्रकी बल बरोबर पृथ्वी व उपग्रहामधील गुरुत्वीय बल असतं. आणि म्हणून या ठिकाणी या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला वेलॉसिटी √gm डिवायडेड बाय r प्लस h. या ठिकाणी gm, r, h आणि r म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. मास ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि रेडियस ऑफ द अर्थ. हे आपण पूर्वी फर्स्ट लेसनमध्ये शिकलेलो आहोत. Depending on the height of the satellite orbit above the earth surface, the satellite orbits are classified as below. ज्या कक्षा आहेत त्या प्रामुख्याने सर्वसाधारणपणे 3 कक्षा असतात. हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट अँड लो अर्थ ऑर्बिट. आता हाय अर्थ ऑर्बिट कुणाला म्हणायचं तर इफ द हाईट ऑफ द सॅटेलाइट orbit above the earth's surface is greater than or equal than to 35,718 km, that orbit is called as high earth orbit. की जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे उपग्रह 35,780 किलोमीटर अंतरावर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत त्यांना त्या कक्षांना उच्च कक्षा असे म्हणतात. आणि या अंतरावर असणाऱ्या किंवा एवढ्या उंचीवर असणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किंवा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 24 आवर्सचा कालावधी आवश्यक असतो. पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी आणि उपग्रहाला पृथ्वीभोवती परिवलन करण्यासाठी लागणारा कालावधी एकच असल्यामुळे हा सॅटेलाइट आपल्याला स्थिर असल्यासारखा किंवा स्टेशनरी असल्यासारखा भासतो. देअरफोर इट इज कॉल्ड ॲज जिओसिंक्रोनस सॅटेलाइट आणि म्हणून त्याला भूस्थिर उपग्रह असे सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे मीडियम अर्थ सॅटेलाइट. The height of the satellite from the Earth's surface is 2,000 km to 35,718 km. ज्या उपग्रहाची उंची पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर यांच्या दरम्यान असते त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट किंवा मध्यम कक्षा उपग्रह असे म्हणतात. द सॅटेलाइट्स कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इन 2 to 24 आवर्स. त्याचं एक रिव्होल्यूशन किंवा एक परिवलन हे 2 ते 24 तासामध्ये होतं. अँड दीज सॅटेलाइट्स रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट ॲट अ हाईट ऑफ अराउंड 20,200 किलोमीटर अबाव द अर्थ सरफेस. ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाइट रिव्हॉल्व इन सच ऑर्बिट. आणि काही उपग्रह भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेतून भ्रमण करतात आणि दिशादर्शक उपग्रह या कक्षांमध्ये भ्रमण करत असतात. आणि लास्ट आहे लो अर्थ ऑर्बिट. याची पृथ्वीपासूनची उंची असते 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर पर्यंत आणि म्हणून हे पृथ्वीच्या अतिशय जवळ असल्यामुळे त्यांना लो अर्थ ऑर्बिट्स असं म्हणतात किंवा निम्न कक्षा असे म्हणतात की ह्यांची उंची पृथ्वीपासून 180 ते 2000 किलोमीटर एवढी असते. अँड 1 रिव्होल्यूशन कंप्लीट इन अराउंड 90 मिनिट्स. ते 90 मिनिटामध्ये ते आपलं एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतात. हबल जो टेलिस्कोप आहे त्या हबल्स टेलिस्कोप्स अल्सो रिव्हॉल्व इन अ लो अर्थ ऑर्बिट. आणि याच कक्षेमध्ये हबल दुर्बीण सुद्धा परिभ्रमण करतात. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल उपग्रह प्रक्षेपक.
Satellite launch vehicle are used to place the satellite in their specific orbit. या उपग्रह त्यांच्या विशिष्ट कक्षेमध्ये ठेवण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी या उपग्रह प्रक्षेपकांचा वापर केला जातो किंवा उपग्रह पाठवण्यासाठी या उपकरणांचा वापर केला जातो. The functioning of the satellite launch vehicle is based on the Newton's third law of motion. The launch vehicles uses specific types of fuel. याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं इंधन वापरलं जातं आणि हे प्रामुख्याने आपण जो न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम बघितला, क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल हे समान परिमाणाचे आणि विरुद्ध दिशेने कार्य करते, त्या नियमावर आधारित हा प्रक्षेपक असतो. The gas produced due to the combustion of the fuel expand due to its high temperature and it's expelled forcefully through the nozzle at the rear side of the launch vehicle. या इंधनाच्या ज्वलनेने निर्माण होणारा वायू उष्ण असल्याने तो प्रसरण पावतो आणि त्या प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर टाकला जातो. ज्वलनाने जो वायू निर्माण होतो तो त्या प्रक्षेपकाच्या शेवटच्या टोकाकडून बाहेर टाकला जातो. याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा किंवा थ्रस्ट असतो, तो कार्य करतो आणि त्या प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे तो प्रक्षेपक वर किंवा अवकाशामध्ये झेपावतो, उंच अवकाशात जातो. उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवर ठेवायचा आहे किंवा प्रस्थापित करायचा आहे यावरून या प्रक्षेपकाचा किंवा लॉन्चरचा आराखडा ठरवला जातो किंवा लॉन्चर किती मोठा करायचा हे त्या उपग्रहाच्या वजनावरती अवलंबून असतं. त्याचप्रमाणे द फ्युएल ऑफ द व्हेइकल ऑल्सो डिपेंड्स ऑन दिस फॅक्टर. त्या सॅटेलाइटच्या वेटवरच त्याला इंधन किती वापरायचं ते सुद्धा अवलंबून असतं. द फ्युएल फॉर्म्स अ मेजर पोर्शन ऑफ द टोटल वेट ऑफ द लॉन्च व्हेइकल. प्रक्षेपकामध्ये इंधनाचेच वजन खूप मोठ्या प्रमाणावरती असते आणि त्यामुळे प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचे खूप वजनही वाहून नेले जाते. Due to this, the weight of the vehicle can be reduced step by step after its launching. For example, consider a launch vehicle at 2 stages. For launching the vehicle, the fuel and the engine is the first stage are used. First stage मध्ये या ठिकाणी काही भाग केलेले असतात किंवा स्टेप बाय स्टेप प्रत्येक ह्याच्यामध्ये जे फ्युएल असतं ते फर्स्ट स्टेजला वापरणारं, सेकंड स्टेजला, थर्ड स्टेजला वापरलं जातं. अँड दीज इम्पार्ट्स स्पेसिफिक व्हेलॉसिटी ऑफ द व्हेइकल अँड टेक्स टू सर्टन हाईट. वन्स द फ्युएल इन द फर्स्ट स्टेज इज एक्झॉस्ट, द एम्प्टी फ्युएल टँक अँड द इंजिन आर डिटॅच फ्रॉम द मेन बॉडी ऑफ द व्हेइकल अँड फॉल आयदर इन टू अ सी ऑर an unpopulated land. As the fuel in the first stage is exhaust, the fuel in the second stage is ignite. याचं वजन इंधनामुळे जास्त झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने इंधन आणि इंजिन वापरलं जातं. ठराविक प्रक्षेपकाला वेग आणि उंची प्राप्त करून जाते. सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील फ्युएल हे काम करतं किंवा इंजिन काम करतं आणि ते या प्रक्षेपकाला वेग प्राप्त करून देतं. वेग प्राप्त झाला की त्या इंधन संपलं, इंधनाची टाकी रिकामी झाली की इंजिन आणि टाकी त्या प्रक्षेपकापासून बाजूला होते आणि ती टाकी आणि इंजिन मुक्त होऊन खाली समुद्रात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी पाडलं जातं. पहिलं संपलं की त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित होतं. पुन्हा ते कमी झालं की ती टाकी आणि इंजिन हे त्या प्रक्षेपकापासून वेगळं केलं जातं आणि त्यामुळे ते वजन मोठ्या प्रमाणावरती प्रक्षेपकाचं वजन कमी झालेलं दिसतं आणि तो मोठ्या वेगाने प्रवास करू शकतो किंवा मोठ्या वेगाने जाऊ शकतो. आकृतीत आपल्याला इस्रो या संस्थेने बनवलेलं PSLV हे
लॉन्चर किंवा प्रक्षेपक या ठिकाणी आकृतीत पाहायला मिळते. बहुतेक हे लॉन्चर हे 2 किंवा अधिक टप्प्यांनी बनलेले असतात. लॉन्चर्स व्हेइकल्स आर कॉस्टली बिकॉज they can use only one time. USA has therefore developed space shuttle which returns to the earth except for the fuel tank and can be reused in multiple launches. हे जे लॉन्चर आहे किंवा प्रक्षेपक आहे ते महागडे असतात म्हणून कारण ते फक्त वन टाइम यूज होतात म्हणून अमेरिकेने स्पेस शटल तयार केलं की ज्याच्यामध्ये फक्त इंधनाची टाकी वाया जाते, बाकीचे सर्व भाग पृथ्वीवरती पुन्हा येतात आणि हे पुन्हा पुन्हा वापरलं जाऊ शकतं. नेक्स्ट टॉपिक आहे मून मिशन, मार्स मिशन अँड मिशन्स टू अदर प्लॅनेट. की चंद्र मोहिमा, मंगळ मोहिमा, चंद्रावर जाणे, मंगळावर आणि इतर ग्रहांवर जी सायंटिस्ट गेले आहेत त्यांच्याविषयीची आपल्याला माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. मून मिशन. सिन्स द मून इज द क्लोजेस्ट एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट टू अस. चंद्र आपल्याला सगळ्यात जवळची खगोलीय वस्तू म्हणून आपण ओळखतो आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा चंद्र मोहिमा या पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. Such missions have so far been executed by the USA, Soviet Union, European countries, China, Japan and India. आणि या चंद्रावरच्या मोहिमा बऱ्याच देशांनी म्हणजेच अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान, भारताद्वारे सगळ्यांमार्फत राबवल्या गेल्या. सोव्हिएत युनियन launched the spacecraft in the Luna series sent by the Soviet Union reached near the moon. Luna second launch in 1959 was first such a craft. After that till 1975 15 spacecraft made the chemical analysis of the moon and also measured its gravity, density and radiation. Last 4 crafts even landed on the moon and brought some samples of the stone on the moon for analysis in the laboratory. All these missions were unnamed. 1959 मध्ये प्रक्षेपित केलेले लुना 2 हे पहिलं यान होतं. त्यानंतर 1976 पर्यंत जवळजवळ 15 यान चंद्रावरती गेले. त्यांनी त्याचं रासायनिक विश्लेषण केलं, त्याचं गुरुत्व बल, तिथलं घनता, त्याचप्रमाणे चंद्रापासून निघणाऱ्या प्रारणांचं मापन केलं आणि 4 यानांनी चंद्रावर उतरून तेथील दगडाचे नमुने प्रयोगशाळेत अभ्यासासाठी आणले. मात्र या सगळ्या मोहिमा मानवरहित होत्या, त्याच्यामध्ये मानवाचा कुठलाही समावेश नव्हता. अमेरिकेने 1962 ते 1972 मध्ये चंद्रावर अनेक मोहिमा राबवल्या. मात्र याच्यामध्ये वैशिष्ट्य हे होतं की काही यानाद्वारे मानवही चंद्रावरती गेला होता. In July 1969, Neil Armstrong became the first human to step on the moon. की पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग हा 1969 मध्ये चंद्रावरती गेला. In 2008, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा इस्रो ज्याला आपण म्हणतो, सक्सेसफुली लॉन्च चांद्रयान फर्स्ट अँड प्लेस इट अँड इन टू द ऑर्बिट अराउंड द मून. It sent useful information to Earth for about a year. The most important discovery made during the mission was the presence of water on the moon surface. India was the first country to discover this. आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने किंवा त्याला इस्रो म्हणतो यांनी चंद्रयान 1 हे 2008 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलं आणि ते यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शोध म्हणजे चंद्रावर पाण्याचं अस्तित्व आहे हे शोधून काढणारा भारत हा पहिला देश होय. त्यानंतर मार्स मिशन, मंगळावरचे मिशन किंवा मंगळ मोहिमा. चंद्रानंतर
अनेक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स नियरस्ट टू द अर्थ इज द मार्स. चंद्रानंतर मार्स हा पृथ्वीला सगळ्यात जवळचा खगोलीय वस्तू आहे. मेनी नेशन्स सेंड स्पेसक्राफ्ट टू द मार्स. सम Mars mission is difficult and almost half the mission were unsuccessful. However, ISRO's performance in the mission is remarkable and we all the most proud of it. The spacecraft Mangalyaan made by ISRO using minimum expense was launched in 2013 November 2013 and was placed into the orbit around the Mars in September 2014. It obtained very useful information about the Mars and atmosphere around it. 3 अंतराळवीर आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. राकेश शर्मा, कल्पना चावला and सुनीता विल्यम्स. राकेश शर्मा was the first Indian to travel to space. Kalpana Chawla also she take the degree of engineering in astronautics from Punjab and in 1988 obtained her doctorate from University of Colorado. She was in space for 336 hours during research mission while returning to the Earth from the space. On 1st February 2003, the Columbia spacecraft exploded and Kalpana perished. Kalpana Chawla ही 336 तास अंतराळात संशोधन मोहिमेदरम्यान होत्या आणि 1 फेब्रुवारी 2003 ला अंतराळातून पृथ्वीवर परतताना कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुनीता विल्यम्स या सुद्धा अंतराळात बऱ्याच कालावधीपर्यंत यांनी कार्य केलं. शी वर्कड फॉर 29 hours outside the space station. She created a record by the staying for 192 days in space. त्या 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम केला. मात्र त्या यानातून स्पेस शटलमधून 29 तास बाहेर काम केलेलं आहे. of this lesson is space debris and its management. In the addition to the artificial satellite, some other objects are also revolving around the Earth. It includes non-functional satellite, parts of the launcher detached during the launcher, and debris generated due to the collision of the satellite with other satellite and any other object in the space. According to estimate made in 2016, there are about 2 crore pieces of the length more than 1 centimeter revolve around the Earth. All these are nothing but the debris in the space. कृत्रिम उपग्रहाबरोबर इतर मानवनिर्मितही वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असल्यामुळे त्या वस्तू एकमेकांवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकाचे भाग हे सगळं कार्यशील नसतं. 2016च्या अंदाजाप्रमाणे अवकाशात निरुपयोगी वस्तूंचे 1 सेंटीमीटरहून जास्त लांबीचे 2000 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. आणि हे सगळे म्हणजे अवकाशातील कचराच होय. हा कचरा भविष्याच्या दृष्टीने हार्मफुल ठरू शकतो. It can be collide with these satellite or spacecraft and damage them. आणि हा कचरा दुसऱ्या एखाद्या सॅटेलाइटवर अवकाशयानावर आदळून त्यांना हानी पोहोचवू शकतो. Therefore, very essential to manage the debris. Some studies and experiments are being done with this view. Hope that soon we will have a solution for this problem and the future satellite and spacecraft will not be in danger anymore. आणि लवकरच जर हा कचऱ्याचं व्यवस्थापन केलं नाही
तर नवीन अवकाशयानांचं प्रक्षेपण करणं कठीण होऊन जाईल आणि या दृष्टीने काही पद्धतीचा अभ्यास किंवा काही प्रयोग करण्यात येत आहे की या समस्येवर उपाय लवकर सापडेल आणि उपग्रह किंवा अवकाशयानांचं अस्तित्व किंवा भवितव्य धोक्यात येणार नाही या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.